याला म्हणतात फायनल. हा आहे फायनलचा फेरा. दोन्ही संघ कमालीचा संघर्ष करतात. घणाघाती हल्ला. याला अशी फायनल बघणं नाही मित्रांनो. याच देही या डोला राहुल मोकल चढाईसाठी गुणांचा बाण फोडला जाणार का? अचूकता पाहायला मिळेल. राहुल ग्रँड फ्रॉम कारावी सायरा वैरा थालतोय. माघार घेण्याचा प्रयत्न, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आदित्य. कोंडी केली जाणार रेड हिल मैदानावर. गुलाबी थंडीमध्ये धुमाकूळ. रोहित मोकल शेवटच्या मिनिटापर्यंत हे युद्ध पाहायला मिळेल. मिथुन मैदानाच्या बाहेर, राज पाटील मैदानाच्या बाहेर, अथर्व सुद्धा मैदानाच्या बाहेर. काही सर्व नाद केला पण वाया नाही गेला. लाजवाब वेग ही त्याची ओळख असा मिथुनला सीमारेषे बाहेर उडवला. परंतु मिथुन मात्र माघार घेणारा खेळाडू नव्हे. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार कर. क्या कमी रह गई देखो और स्वीकार कर. कुणाल कोटेकर कारावीचे कट्टर समर्थक. खरोखर अनेकांच्या फायनलच्या पार्ट्या बाकी आहे. निघाला मैदानावरचा 6300 बाकासूर हिंद केसरी. आणि या हिंद केसरी सर्वाधिक महागडा खेळाडू राहुल मोकल ठरेल का? दिशा भरकटली जाईल खेळाडूंची. राहुल मोकल संघाला संजीवनी देईल की चेरबद्ध होईल. काही मिनिटातच लोण्याचा बोधा तो सुद्धा नव्हतं कारावीवर. कोल्हेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय आज भव्य मिरवणूक काढणार असं वाटतं. परंतु अजून वेळ बाकी आहे. रफ्तार का बादशाह आदित्य म्हात्रे गेलरी रिटर्न जेएसडब्ल्यू धुमाकूल घालेल मैदानावर. रेडर असतोय, डिपेंडर असतोय. आंखों में इशारा कर रहे कहीं प्यार ना हो जाए. मिथुन मोकल पुन्हा एकदा पहिला पर्व प्रगती पथावर. पालखी उचलली जाईल का मिथुन मोकलची? पण मिथुन मोकल सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नव्हे. घणाघाती हल्ले होती. भगव्या रंगात रंगलेला हा भगवा चषक. पुन्हा एकदा राहुल कोहली. आताचा मोठा धमाका. आज मैदानात सुतली बहार साबित झालाय तो राहुल कोहली. तिसरा पुकार दिलेला आहे पश्चिमवाल्यांना. कंपनीत जाऊन झोपू नका म्हणजे झालं. काय आवड गुणांचा बाण फोडला.
सोडला जाईल. हो, आता मात्र शुक्ला पडली राहुल कोहली याचा मारू. ताल्यांचा गजर होईल. आता मिथून मोकल थांबणार नाही. तुडुंब भरलं हे मैदान. मिथून मोकल माघार घेतोय. वाढतोय वेग वाढतोय. ज्ञानेश्वर कोल्हे विरुद्ध नवतरुण कारावी. एका तालुक्यातील 2 बिबटे मैदानात पाहायला मिळत आहेत. आज या शहापूर गावात बिबट्यांची दहशत पाहायला मिळते आहे. गिरीश मैदानाच्या बाहेर दादा असं करू खतखत. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. गुणफलक काय सांगतोय? 10-3 7 गुणांची आघाडी. ज्ञानेश्वर कोल्हे पाठीराख्याने आनंद बघा. राजा म्हात्रे सरांना आसुरी आनंद झालेला आहे. कोल्हे संघाचे जबरदस्त व्यवस्थापक. खरोखर राजा म्हात्रे सर, आज आनंद आपला गगनात मावेना. आज 90 मारली जाणार असं चित्र दिसतंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. कारावी संघ पहिल्यांदाच या पर्वामध्ये सामील झालाय. राज पाटील वर दारोमदार. काय घडतोय, काय बिघडतोय? राज पाटील राजचं राजपण, काल पण आज पण, कबड्डीसाठी काय पण. बोनस प्लस पॉइंट मी म्हटलं. हा राज पाटील टर्निंग पॉइंट घेऊन जाणारा खेळाडू आहे. कमालीचा संघर्ष पाहायला मिळतोय. रफ्तार का बादशाह कोण होईल? दशरथ कोहली. प्रयत्न छान आहे मात्र एक गुण. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलं नाही. तुला बोलणारे, तुला डिवचणारे नेहमी बोलतच राहतील. तुझ्या विजयावर, तुझ्या पराभवावर नेहमी प्रश्नचिन्ह उभे राहतील. तुला तुझ्या यशानं यांना उत्तर द्यायचं. गुणफलक काय सांगतोय? 11-7
7-11 4 गुणांची आघाडी ज्ञानेश्वर कोल्हे संघाकडे. आज संपूर्ण कोल्हे गावच आलेला दिसतोय. काय गावाचा पाठिंबा आहे. सुंदर कोणी बॅरिकेड्स वर बसलाय, कोणी खुर्च्यावर बसलाय. शेवटची 5 मिनिटं. 7-11 प्रतीक म्हात्रे सामना शांतवतो. शांतरा खेळू द्या. बितून मोठ्याला गाल केलं. काही क्षेत्ररक्षण आला, मिथून गेला, तिथून क्षेत्ररक्षण झालंय. आज कोल्हे संघाने मालण्या जोडल्यात असं म्हणावं लागेल. काही संघात धुमाकूळ घालत आला. तो कमालीचा संघर्ष तुम्ही केला. कमाल झाले मैदानात, कमाल. जाईल तिथल्या अड्ड्यावर आपल्या मथुरची आहे हवा, असा आदित्य मात्रे 1001 मथुर सामील झालाय मैदानावरचा. परंतु बकासूरची जागा कोण घेईल का? राहुल कोहली शांतावलाय, थांबलाय, गारटलाय म्हणावा लागेल. मैदानाच्या बाहेर संजीवनी मिळेल का? राहुल कोहली आला, पुन्हा तोच राव पाटील. भल्या भल्यांचा काढतोय धुर, हड्यावर चालतोय जबा मथुर. आदित्य मात्रे काय सामना हो, उडवलाय मैदानाच्या बाहेर, उडवलाय. पालखी उतरली गेली आदित्य मात्रेची. अवतरुण कारावीचा घरचा साथ. काही मिनिटांचा कालावधी. बितून मोखल कमबॅक करेल असं चित्र दिसतोय. हृदयाचे डोके वाढवणारा रंगतदार सामना आपण पाहताय. भगवा चषक या स्पर्धेचा अंतिम सामना. खचा खच भरलेली ही क्रीडानगरी सलाम ठोकायला तयार झाले आहे. कोण विजेता? नवतरुण कारावी की ज्ञानेश्वर कोल्हे? धाडसी निर्णय घ्यावा लागेल. बितून मोकल नवी स्ट्रॅटेजी लावावी लागेल. पुन्हा एकदा गुणफळ काय आहे? 12-10 आली आली वेळ आली. बितून मोकल बोलते माझी सटकली. 2 विरुद्ध 1. लोण्याचा बोजा की क्षेत्ररक्षण? हो हो हो. बितून मोकल चमकलाय. 1 गुण. येतोय बोलतोय. राहुल कोहली या
बकासूरला मैदानात आणावं लागेल. काय सामना 12-11-11-12 विजयाचा शिरेदार कोण? सामना होईल चुरशीचा आणि कबड्डीचा. मात्र बोनस लोणाचा बोजा गुणफलक सांगा. 13-14 गुणांची आघाडी कारावी संघाकडं. काय होत काय झालं पण अजून वेळ बाकी आहे. कोणीच अंदाज लावू शकत नाही कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात. कबड्डीचं नाही हे सिद्ध झालंय. शेवटचा मिनिट बिंदूर दुसरीकडे राहुल कोहली. कोण रिस्क घेईल बघूया. मिथून मोघल मैदानात बघूया काय निर्णय असेल. बघा हा प्रामाणिक खेळ आहे. प्रतीक मात्रे जबरदस्त प्रामाणिक खेळ. एक गुण. आता मात्र हृदयाचे ठोके वाढतायत कवर सज्ज झाले आहे. चुकीला माफी नाही. हो हो हो